मग तुझ्याकडे येतात असे बालगुन्हेगारीचे? अशा काही केसेस येतात अशा. तिथं काम करत असतानाचे पण काही अनुभव आहेत. तर तिथं एकदा एक डिबेट, जसं मी म्हणत होते की ॲक्टिव्हिटीज केल्या जातात, तर तिथे एक डिबेट ठेवलेली होती मी. आणि हुशार असतात ही मुलं बोलायला, म्हणजे ते शिकलेली असू नसू, ते ड्रॉपआउट असू, काही असू, पण बोलायला हुशार असतात. तर मी ते त्यांना सांगितलं की मुलींनी नोकरी करावी की नाही, बायकोनी तुमच्या नोकरी करावी की नाही, हे आपल्याला बघायचं आहे. आणि ते करण्यासाठी तुम्ही काय करायचं, ज्यांना वाटतं की, म्हणजे तुम्ही 20 जण असाल, ज्यांना वाटतं की बायकांनी नोकरी करावी, त्यांनी इकडं एका साईडला बसा, आणि ज्यांना वाटतंय की नोकरी करू नये त्यांनी दुसऱ्या साईडला बसा. ग्रुप झाले. मला सारखं असं वाटत होतं, म्हणजे मी जे अझ्युम केलेलं होतं ते असं होतं की हे फार तर म्हणतील की त्यांनी घरातलं काम करावं हे सगळं. पण इतके छान अँगल आले ना, म्हणजे आपल्याच डोळ्यासमोर ना जेनझी म्हणजे असं शिकलेला, हायली मिडल क्लास किंवा रिच अशी मुलं येतात. पण जेनझी हे कुठल्याही एका इकॉनॉमिकल स्ट्रॅटाशी लिमिटेड नाही आहे. जेनझी हा तुम्हाला लोअर सोशिओ इकॉनॉमिकल स्ट्रॅटामध्ये सुद्धा मिळेलच. नाही तर आपल्या डोळ्यासमोर जेनझी म्हणजे हाय फंडू असं असतं. तर ते थोडं वातावरण बदललं पाहिजे. जेनझीचा संबंध फायनान्शियल स्टेटसशी नाही आहे. जेनझीचा संबंध उत्क्रांती कुणापर्यंतही पोहोचणारच आहे, ती कुठंही असो. मग ते लोअर इकॉनॉमिकल तिथले जेनझी कसे होते, तर त्यांना ग्रुप केले आणि मी त्यांना सांगितलं नो इगो इश्यूज. कधी वाटेल तुम्हाला इथून उठून तिकडं जायचं आहे तर तुम्ही जाऊ शकता. मला वाटलं की हां, हे बरोबर म्हणतात, त्यांचा मुद्दा पटतोय, तर तुम्ही उठून तिकडं जा. यांना वाटलं की नाही, खरं तर मी इथं बसलो होतो सुरुवातीला, पण ह्यांचे मुद्दे जास्त बरोबर आहेत बरं का तिकडं जायला. सुरुवात अशीच झाली की त्यांनी शिक्षण घेतलं तर मग त्यांनी काम का नाही करायचं, केलं पाहिजे. दुसरे जण मुलं म्हणायला लागली की त्यांच्या पैशावर बसून खायचं का, म्हणजे आपण नामर्द आहेत का, आपण त्यांच्या पैशावर बसून खाणार. त्यांची भांडणं सुरू झाली की तुम्ही त्यांच्या पैशावर बसून खाणार, त्यांच्या पैशावर बसून खाणार. तिथला एक मुलगा खूप महत्त्वाचं वाक्य म्हणला. तो म्हणला, आपण कोण, त्यांनी नोकरी करायची की नाही हे ठरवणारं आपण कोण. कितवी त्या मुलाचे आईवडील शिकलेले नव्हते, त्याला सोडवायला कोणी येत नव्हतं किती दिवसाचं, 10वीला जेमतेम पास झालेला होता. पण पास होण्याशी, फायनान्शियल स्टेटसशी काहीही संबंध नसलेल्या त्या मुलाने इतकं छान सांगितलं की आम्ही कोण. ही जेंडर इक्वेलिटी त्यांच्यात बायबॉर्न आहे, त्यांना समजते ही जेंडर इक्वेलिटी. इकडच्या मुलाने एकाने फार छान उत्तर दिलं. तो म्हणला, हे बघा, आपण कितीही फार प्रगत झालो आणि आपण फार शिकलो असं सगळं म्हणलो ना, तरी आजही बायकांना घर झाडायचंच आहे, काम करायचंच आहे. आणि मग जर हे सगळं तिला करायचं आहे तर मग तिने कमवू नये. जाऊ दे, तू हे कर, मी कमवून आणतो, असं करूया आपण. म्हणजे त्याच्यात कुठंही असं नव्हतं की तू बस घरात आणि तुझी कामं कर. तो म्हणला हे टळू शकत नाही, तिला मुलं बघावीच लागणार आहेत. तर त्याच्यात तो सांगितलं की मला जेवढं शक्य असेल तेवढं मी आज कपडे धुवायला पण तयार आहे, मी हे घरी करतो माझ्या आईसाठी, तिच्यासाठी पण करीन. पण तरीही हा लोड खूप होऊन जातो बायकांना. म्हणजे असं कोणीतरी म्हणल्यावर मला इतकं बरं वाटलं, कारण मी पण थकूनच तिथं जात होते सगळं काम करून. तर मुलांना ही समज आहे. त्याच्यातला एक मुलगा शेवटपर्यंत इकडं राहिला. त्यांनी सांगितलं नाही, बायकाने नोकरी नाही केली पाहिजे, नाही केली पाहिजे. शेवटी मी ग्रुप थांबवला, ज्याचं त्याला वाटलं ते, कारण शेवटी सगळेजण करू दिली पाहिजे ह्या कळवाले. तो मात्र एकटा राहिला. त्याला इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंगला घेतलं. त्यांनी सांगितलं की माझी आई फॅक्टरीत जायची. हां, आता बाकीच्या बायका माझ्या आजूबाजूच्या कुठंतरी धुणंभांडी करायला जा, घरकाम करायला जा, असं करायच्या. माझ्या आईला मात्र फॅक्टरीत पॅकिंगचा जॉब लागलेला होता. तर तिला खूप हौस होती शिकायची वगैरे, ती शिकली नाही. पण तिने घड्याळ आणलं. ती घड्याळ घालायची, पर्स घेऊन जायची आणि छान वाटायचं, ती तयार होऊन वगैरे जायची. पण त्यामुळं माझ्या बाबांना संशय वाटायचा की हिचं काय एवढं, हे अशी कशी जाते. तो बाबांना सांगायचं राहू दे ना, तिला पाहिजे तर आपल्या घराला तर हातभारच लावती, ती पैसा कुठं आहे. तो म्हणतो नको असला पैसा. वडील म्हणायचे नको असला पैसा, ही काय एवढं पर्स घेऊन जाते म्हणजे काय, असं म्हणून. तर ते असं होता होता वडिलांचा संशय वाढत गेला आणि वडिलांनी आईची हत्या केली. आई गेली, वडील तुरुंगात गेले आणि हा एकटा राहिला. आपल्याला आपण ॲझ्युम करतो ह्या मुलांचे जर असे विचार असतील, म्हणजे उद्या जर तो बायकोला म्हणला की नाही तू नोकरी करायची, तर त्याच्यामागची स्टोरी मला माहिती आहे. बाकी समाज बघणारा काय हा बायकोला आपल्या ह्याच्याखाली ठेवतो, पण त्याच्यावर जो चाइल्डहूडमध्ये ट्रॉमा होतो, म्हणजे आज हा 15 वर्षाचा मुलगा एकटा राहणार, सोपं आहे का. आपण आपल्या मुलाला 2 तास घरात ठेवलं तरी आपण लगेच प्रोटेक्शन, CCTV लावा, हे लावा, सगळेजण करतात. कोणीतरी एक बाई ठेवणं, त्या मुलाला 15 वर्षाच्या मुलाला एकटं आता काहीतरी सोय होईपर्यंत आपल्याला करायचं आहे. अशा आईवडिलांची जिथं केस झाली तिथं सगळे नातेवाईक पण पळून जातात. या चाइल्डहूडमधला जो ट्रॉमा असतो, ह्या अशा घटना असतात,
त्याचे खूप दूरवर परिणाम बघायला मिळतात. का मुलांना सांभाळायचे, तर हे दूरवर परिणाम आपल्याला दिसतात म्हणून सांभाळायचे. तर या केसमुळे मला खूप वाटलं की म्हणजे जर आत्ता ही डिबेट केली नसती तर ही लिंक लागलीच नसती. म्हणजे मुलं कुठं व्यक्त होतील, कधी व्यक्त होतील ते माहिती पण नाही आहे त्यांना. त्यांच्याकडे ती व्होकॅब्लरी नाही आहे. त्यांच्याकडे सगळे डॉट्स जोडायची अजून बुद्धी तेवढी प्रगल्भ झालेली नाही आहे. पण ते कुठंतरी तुम्हाला डॉट्स देतात आणि त्या डॉट्सचा अर्थ समजून घेऊन आपल्याला त्यांची मदत करणं भाग आहे. त्यासाठी संवाद फक्त समुपदेशक नाही करू शकत. संवाद शिक्षकांनी करावा, पालकांनी करावा, समाजातल्या आजूबाजूच्या घटकांनी सुद्धा करावा. गरज नाही आईवडील किंवा शिक्षकच त्याला जवळची वाटतील. बाजूच्या घरातली एखादी काकू पण आवडू शकते, ज्या काकूला तो मनातलं सगळं सांगू शकतो. ती मुलगी काकूला मनातलं सांगू शकते. आपण राहिलोय का आता तसा शेजार? तर या मुलांचे चॅलेंजेस म्हणून खूप वेगवेगळ्या पद्धतीने बघितले ना तर खूप महत्त्वाचे आहेत. त्यांच्या हातून झालेल्या चुकांची जाणीव त्यांना करून दिली जाते का? एक पोर्शेसारखीच एक केस झाली होती. ही केस गाजली असेल पण केसेस अशा होतातच. त्या केसमध्ये त्या मुलांनी त्यांच्या घरी मोठी गाडी होती, ती बाहेर काढली आईवडिलांना न सांगता. आणि एवढी मोठी गाडी त्याला कंट्रोल होणं, तो असा एकदम छोटा होता, 10वीचे रिझल्ट लागलेले होते नुकतेच. तो तेवढी मोठी गाडी घेऊन बाहेर काढली त्यांनी. आणि ती गाडी बाहेर काढल्यानंतर त्यांनी लिस्ट बघितली कॉलेजमध्ये लागलेली. पावसाचे दिवस होते आता, जुलै ऑगस्ट सारखेच. आणि तो पुढं आला, तिथे एक रिक्षा उभी होती आणि त्या रिक्षाच्या बाजूला एक खड्डा होता पाण्याचा. तर त्या रिक्षाला क्रॉस करायच्या नादात, चुकवायच्या नादात त्यांनी ती खड्ड्यातून गाडी घातली आणि तिथं 2 कर्मचारी उभे होते, साफसफाई करणारे वगैरे असतील. त्याच्यातल्या 2 कर्मचाऱ्यांना त्या गाडीने जाऊन ठोकलं आणि ते गेले. ही गोष्ट झाली. या गोष्टीच्या मागं कॉन्सिक्वन्सेस जे होणार आहेत ते पुढे फर्स्ट टाईम असं झाल्यामुळं जे ॲक्ट जे सांगेल त्याच पद्धतीने ती केस हाताळली जाणार. या केसेस मोठ्या लोकांच्या ॲक्टनुसार नाही चालत. या जे ॲक्टमध्ये जसं सांगितलं तसंच चालणार. त्याचनुसार त्यांना बेल मिळणार, त्याच्यानुसारच त्यांना पनिशमेंट न देता त्यांना एक करेक्टिव्ह मेजरनुसार ॲक्टिव्हिटी दिली जाणार. ते तसंच त्या मुलाच्या बाबतीत सगळं होणार होतं. पण वडील एक गोष्ट म्हणले मला. त्या वडिलांनी मला सांगितलं की आम्ही देवाचं इतकं करतो ना की किती नशीब आहे की माझ्या मुलाला या ॲक्सिडेंटमध्ये एक जखम पण झाली नाही, एक खरचटलं सुद्धा नाही म्हणून. आणि जेव्हा असं वडील म्हणतायत तेव्हा मुलाला वाटतं मी सुटलो. जरी ही गोष्ट झाली, ती आपण इरिव्हर्सिबल आहे, ती आपण बदलू शकत नाही. पण त्याच्याऐवजी या मुलाला जाणीव करून देणं की तुझ्या हातून काय झालं आहे आणि त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होतात, हे आपण नाही केलं तर ही मुलं पुढेही बदलणार आहेत का? मग पनिशमेंट महत्त्वाची नाही, तुम्ही ती जाणीव करून देणं महत्त्वाचं आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब